ताईचे सगळे मार्गदर्शन बघून मी आता जॉईन केले. मी आता काय नाही करत. हे साडीला गोंडे लावता? हा, गोंडे लावते आता. परत चालू करायचं. बरं, नक्की होईल. फोर व्हीलर शिकवते. कुलकर्णी काकून चालू बरं. टू व्हीलर फोर व्हीलर शिकवते. मी अजून हिरोला आले गेले. नगरमध्ये राहते. मी असे ट्रॅव्हलिंग बॅग वगैरे बनवते जीन्स पॅन्टपासून. तर माझं इथं स्टॉल असतो गुरुवारच्या बाजारात. म्हणजे आपण कसं आहे, सगळ्या मैत्रिणींना सांगायचा उद्देश म्हणजे आपल्या ओळखी वाढवण्याच्या उद्देशाने आपल्याला यायला पाहिजे. बिझनेसच फक्त हे करून घेऊच नका. ओळखी जेवढ्या वाढतील तेवढे बिझनेस पण ग्रोथ होईलच. आता मला एक मागच्या 15 दिवसाच्या मागचं एक गोष्ट सांगितली मला. मी गुरुवारच्या बाजारात तिथे ड्रेसचा स्टॉल लावते. तर ताई 2 मिनटं माझ्यासमोर तिथे थांबून बोलून गेल्या. तर मला दोघी तिघी येऊन विचारल्या जवळ, त्या तुमच्यासोबत बोलून गेल्या त्या कोण आहे? त्या काहीतरी लीडर वगैरे आहेत ना. मग त्यांच्यासोबत आपलंही ग्रोथ होत जातं. जेवढ्या ओळखी वाढतील तेवढा आपल्याला हीच आहे ना. त्यामुळे नुसतं व्यवसायाच्या ग्रुपमध्ये व्यवसाय मिळतो. स्वातीताई कट्टे आले नाहीत आज. ते आपण भरपूर बॅग सगळे शिवून घेतल्या. ताईंनी पण शिवून घेतल्या. त्या उषाताईंनी पण शिवून घेतल्या. माझं नेहरू नगरला मेडिकलचं शॉप आहे. आणि सोबतच माझं आयुर्वेदिक वनस्पतींचं रोपं वगैरे जर कोणाला हवे असेल तर ते पण मी देते. आणि माझ्याकडे केमिकल विरहित काळे मनुके आणि भीमसेनी कापूर तो विक्रीसाठी असतो. ताईंच्या बाबतीत मी सांगते, इतकं सुंदर सातत्य ठेवलंय त्यांनी. बाळाची मसाज आंघोळ वगैरे सगळं. हे बघा माने आणखीन बरोबर समर्थ महिला उद्देशीय संस्था सौ राजश्री ताई आगरे यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. राजश्री ताई आपल्यासाठी, आपल्या महिलांसाठी नाही बोला काय नाही. राजश्री ताईंनी आपल्यासाठी आपल्याला ग्रुपमध्ये सामील करून त्यांच्या सानिध्यात राहून महिलांना संस्थेमध्ये कसे बोलावे, स्वतःसाठी कसे जगावे, व्यवसायाबद्दल आणि विशेष म्हणजे संस्कृती जपून ठेवणाऱ्या आणि विशेष म्हणजे स्वामी समर्थांच्या सेवा करणाऱ्या अशा या मॅडम आपल्यासाठी कार्यरत आहेत. आणि अजून एक विशेष म्हणजे मी माझ्या घरगुती पद्धतीने फुलवातीपासून तुपाच्या वाती तयार करते. आणि कुणीही स्वार्थासाठी इथे येऊ नका. मॅडमच्या सानिध्यात आपलं पण स्वार्थ साधा आणि दुसऱ्यांचा पण. आणि मी खूप दिवसापासून म्हणजे एक दुःख महिला आहे. स्वतःसाठी खूप लिखाण केलेलं आहे, वाचन केलेलं आहे. मला वाचण्याची आवड आहे. मी फक्त 9वी शिकलेली आहे. हो. आणि मॅडमचे व्हिडिओ बघून मला माझ्या आतील विचारांचा उद्रेक झाला. मॅडम खरंच मी आज आपल्या जागतिक महिला दिनापासून स्वतःचे व्हिडिओ तयार करत आहे. हेच आपलं अजून मोठा होता एक दिवस. काही म्हटलं होऊ नका. छान. हाच आपला उद्देश आहे. मी नेहमी म्हणते सगळ्या राजश्रीताई घडल्या पाहिजे आणि सगळ्यांनी आदर्श घ्यावा. व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश आहे. आज त्या स्वतः लिहित आहे. त्यांनी एक वाक्य काय वापरलंय की माझ्या विचारांचा उद्रेक म्हणजे मला वाटलं की मी पण व्हिडिओ बनव. आज नाही उद्या 1 वर्षाने तुम्ही सराईतपणे बनवणार. तुम्हाला काही मार्गदर्शन लागलं मी तुमच्या सोबत आहे. कसा व्हिडिओ बनवायचा, शब्दांचा सगळं सांगायचं नाही करायचंय आपल्याला. स्वतःला प्रत्येक महिलाची खरोखर अडचण काही सासूरास नाही, त्यांना त्यांचं मन मोकळा करता येत नाही. शेजारी पाजारी जाऊ नका कारण तिथे कोणाला आवडत नाही. इथे आपल्याला मन मोकळा करता येतं. 1 नंबर बोलले. ही स्वार्थासाठी कुणी येऊ नका. धन्यवाद. इमोशनल झालं. बसा. आता नगरमध्ये राहते. माझं कपड्यांचा छोटंसं घरगुतीचं शॉप आहे. म्हणजे ग्रुपची ताकद आहे, लक्षात घ्या. मी चालू केलं होतं पण म्हणजे नाही का थोडंसं माझं व्यवस्थित एवढं सेटअप बसलं नाही म्हणून मला आता तो माल क्लिअर करायचा आहे. त्याच्यामुळे मी आहे त्या रेटमध्ये माल विक्रीला काढलेलं. साड्या, रेडीमेड ड्रेस, टॉप्स, कुर्तीज वगैरे सगळे आहेत. कोणाला जर पाहिजे असेल तर नक्की विजिट करा. नमस्कार, मी भावना देशमुख आळंदीवरून आहे. मी उन्हाळी काम करते आणि आपल्या ग्रुपमध्ये भरपूर ऑर्डर येते. म्हणजे आणि त्या मीटिंगला आल्या नाही तरी त्यांना ऑर्डर येतात. एकदा का 2दाच मीटिंगला आले तुम्ही? एकदाच झाल्या. सगळ्यांना एक कळकळीची विनंती. राणी मॅडम सांगणारच पण ग्रुपमधून व्यवसाय होतोय, छान पैसे मिळतात, तुमचं नाव होतंय, पण
वर्धापन जागतिक महिला दिनाला महिला ज्यांचा खूप व्यवसाय होतो त्या आल्या नाही. जागतिक महिला दिनानिमित्तची जी खंत आहे ती मला वाटतं सोनल किंवा कुणीतरी बोलून दाखवणार आहे. ते तू बोलणार का? कोण बोलणार? कुणीतरी बोलणार. आपल्या सगळ्या त्या पदाधिकारी त्यांच्या पण ओळखी करायच्या आहे आपल्याला. तर टेक अँड गिव्ह पॉलिसी असते, ऋण भार असतो. आपण नेहमी आम्ही म्हणतो देवाचा पण नवस पूर्ण झाल्यानंतर आपण नवस फेडतो. म्हणजे पहिल्यांदा सांगते म्हणजे ग्रुपमधनं माझा खूपच बिझनेस होतोय. ते ताईंचं मार्गदर्शन सपोर्ट तर आहेच, पण त्याशिवाय काळे त्यांचं खूप म्हणजे मदत होते बिझनेससाठी. इंद्रायणनगर मध्ये माझ्या आधी कुठंच ओळख नव्हती, पण त्या ताईंच्यामुळे 60-70% इंद्रायणनगर ओळखीचं झालं. खानापुरे माझा ज्वारी, गहू, शेंगदाणे, साबुदाणा असं बिझनेस मी आता सुरू केलाय आणि मला बिझनेस केले सक्षमीकरणाकडून समृद्धीकडे. तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे आपल्या संस्थेसाठी नेहमी उपयोगाचं आहे. हाताने हात दिला तर आपला एकमेकीचा व्यवसाय ग्रो होतो. तुम्ही विचार करा, त्या स्वतः काहीच खूप म्हणजे खूप आनंद वाटला आणि मी असं कधी बोललेच नाही. पहिली वेळ आहे माझी इथं पण बोलायची. आता बोलायला लागतं. ते आल्या प्रत्येकीचं असंच व्हावं, प्रत्येकीला बिझनेस मिळावा आणि प्रत्येकीने मीटिंगच्या अर्धा तास आधी यावं अशी माझी इच्छा आहे. तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांनी काय बदल केले त्या सांगणारच आहे आपल्याला वेळ असल्यानंतर. की बिझनेस सगळ्यांनाच मिळणार आहे, कारण इथं पब्लिक रिलेशन खूप स्ट्रॉंग आहे आपल्या ग्रुपमध्ये आणि पारदर्शकपणा आहे. तर इथं फसगत वगैरे होत नाही. तर पुढच्या वेळेस आपण पण लक्षात घ्या की आपला बिझनेस जर होत नसेल तर का होत नाही, काय बदल करायचे, वैयक्तिक मार्गदर्शन घ्या. राणी मॅडमकडे नाव द्या, आपले मीटिंग झाल्यानंतर नाव द्या. ब्युटिशियन आहे, होम सर्व्हिस देते. माझे क्लायंट आहे ते मला तुमचं नाव सुचवलं. अच्छा, काय नाव त्यांचं? चव्हाण, प्रीतम चव्हाण नाव. अच्छा, त्या पोलीस याच्यात MBA पिंपरी चिंचवड नाही, पुणे आणि महाराष्ट्रातून दाखवा की जिथं ज्यांनी संस्था निर्माण केली अशा संस्थापिका स्वतः 1 to 1 तुमचे नावं ज्यांच्या ध्यानात आहे, तुमचे बिझनेस ज्यांच्या ध्यानात आहे, तुमचा बिझनेस किती ग्रो झाला, कोणामुळं ग्रो झाला, तुमचा बिझनेस जर वाढत नाही तर तुम्ही मला भेटा, मी तुम्हाला मार्गदर्शन करीन. असे कुठलेही पद नसताना स्वतःचा व्यवसाय पाहून असं करणारे किती जणी मला नावं सांगायची. म्हणजे तुम्ही बरोबर ग्रुपला जॉईन आहे. हे माझ्या तोंडाने मी म्हणणार नाही, पण इथं बसलेल्या सगळ्या झाले. आणि मला नवीन ग्रुप म्हणजे मी आता हे करते, म्हणजे व्यवसाय पण नवीन एक जॉईन करते, चपाती सेंटर. अच्छा, तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शन घ्यायला या, अपॉइंटमेंट घ्या राणी मॅडम कडून, मग वैयक्तिक मार्गदर्शन मध्ये आपण ठरवू. इकडून या, पुढे या. आणि या ताई 1 वाजता इथं आलेले, 1 वाजता आलेले ताई. बघा म्हणजे आजचे तास भेटले आपण बोलतो ना, तुम्ही सगळ्यांच्या लोकांना महत्व आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून महिला विचारताय, म्हणजे मी मोठी आहे, ग्रुप मोठा आहे, मी माझ्या तोंडाने म्हणून उपयोग नाहीये. तर ह्या अशा ताई जेव्हा लांबून येतात ना, ही आपल्या कामाची पोचपावती असते आणि माझी जबाबदारी अजून वाढते की ह्या ताईसाठी मी एक्स्ट्राचं काम केलं पाहिजे. बोला ताई. मी भारती आयरे. मी खास करून म्हणजे ताईंच्या मार्गदर्शनामुळे मी इथपर्यंत आली. म्हणजे त्यांचं यूट्यूबवर बघून मला खूप आनंद वाटला आणि इथे येऊन तर अजूनच जास्त वाटलं. मला जास्त तर काही बोलता येणार नाही, पण पुढे काय करता ते पण सांगा. माझं असं घरगुती पार्लर आहे थोडक्यात येवा. मग मला याची पण आवड आहे समस्येची पाहिलं होतं यूट्यूबवरती आणि तेव्हापासून मी ठरवलं होतं मॅडमला भेटायचं. आणि नंतर असं लक्षात आलं एवढ्या जवळ आहेत मॅडम, नंतर भेटायला आले. 1 to 1 आम्ही भेटलो, त्यांचं मार्गदर्शन घेतलं, छान वाटलं, मार्गदर्शन छान केलं आणि कॉन्फिडन्स वाढला त्याच्यामध्ये. माझं एज्युकेशन झालेलं आहे, मी लेक्चरशिप केलेली आहे, पण घरी काही कारण असतं, मी घरी असल्यामुळे थोडं कॉन्फिडन्स माझा कमी झाला होता. पण म्हटलं काहीतरी करूया, मग मॅडमचे व्हिडिओ वगैरे ऐकून अजून थोडं आणि भेटून म्हणून मग संस्थेत जॉईन झाले. आता कॉन्फिडन्स वाढतोय, अजून काहीतरी करायची इच्छा आहे सध्या. तुम्ही यांचं एज्युकेशन ऐकलं सगळ्यांनी? ME स्ट्रक्चर, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इन स्ट्रक्चर. वाटतंय बिचारीकडे पाहून किती साधेपणा आहे. म्हणजे शिक्षण इतकं टॉपचं आहे, माझ्यापेक्षा जास्त शिकलेल्या आहेत त्या. आणि त्यांनी लेक्चरशिप पण केलेली. MIT कॉलेज कोथरूडला लेक्चरर होत्या. त्यांना आपल्या संस्थेला जॉईन का व्हावं वाटलं, त्या मला 1 to 1 भेटल्या, युट्यूबला पाहिलं. त्यांचा वैयक्तिक पण प्रश्न होता, त्यांना ते पण समुपदेशन केलं मी आणि त्यांच्या बहिणीला पण घेऊन आले, त्या ताईला घेऊन आले आणि त्या आवर्जून जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला पण आले. तर आपल्याकडे फक्त तळागाळातल्याच आहे. आज माने आजींनी सिद्ध केलं आहे की त्यांच्यासारख्या साधे विद्या आहे, ज्यांच्यासारखे उच्च शिक्षण पण आहे, इथं सगळे समान आहे. कोण मोठ्या घरात आहे, कोण शिकलेला आहे, कोण मॅडमच्या जवळ आहे, कोण दिसायला भारी आहे, कोण परिस्थितीने भारी आहे, मग त्यांना वेगळी ट्रीटमेंट आहे अजिबात नाही.
सगळ्यांना आपल्याकडे सामान्य आपल्या स्वामींची लेकरं आहे, ही बुद्धी दिलेली, हे कार्य करण्याची सिद्धी बुद्धी त्यांनीच दिलेली आहे आणि इथून पुढे आपलं तसंच राहणार. आणि मी ना ज्यावेळेस ताईंचे म्हणजे इंस्टाला मी बघत होते त्यांचे व्हिडिओ, पण मला माहित नव्हतं की ताई भोसरीत राहतात प्रॉपर. ज्यावेळेस स्वामी समर्थ केंद्रात ताईंचा एक फोटो बघितला, त्या केंद्रातल्या ग्रुपला मी ॲड होते. मग नंतर स्वाती कट्टे ताई म्हणून त्यांच्याशी संपर्क केल्याच्या नंतर त्या ताई म्हणल्या त्या इथंच राहतात आणि तू नक्कीच त्यांचं मार्गदर्शन घे. पण काय कारणास्तव समोरच्या मीटिंगला मला येता नाही आलं. ह्या मीटिंगला मी ताईंचं मार्गदर्शन घेण्यासाठी आले आणि तेच माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे की ताईंचं मला मार्गदर्शन भेटलं. म्हणजे ते समोरासमोर कसं आहे हे तरी बघायला भेटलं आणि मग ते व्हिडिओतले तसेच 100% आणि मी ना ब्लाऊज शिवते आणि कमी रेटमध्ये पिकोफॉल करून देते. 60-70 आहे तर मी 50-45 मध्ये करून देते. स्कूल आहे, इथं 2 वर्षापासून संस्थेला जॉईंट आहे, पण त्यापासून चांगला बिझनेस चालला त्यामुळे आणि आता प्रशिक्षण पण टाकले, पण काहीच सांगतात ताईंमुळे हे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्या वैयक्तिक पण कष्ट करतात. ज्यांचा कोणाचा ग्रुपमध्ये बिझनेस होतो हे दोन्ही पार्टीचे श्रेय असतात त्याला. त्या पण कष्ट करतात, आपण पण हेल्प करतो, असं सगळा मिलाप होत असतो. तर AK ड्रायव्हिंगनी एक सकारात्मक पाऊल असं उचललं आहे की जागतिक महिला दिनाच्या दिवशी आपल्याला वेळ कमी होता, तर जे 3500चं 2 व्हीलरचं प्रशिक्षण आहे, तर त्याच्यामध्ये एक लायसन्स पण आहे का? लायसन्सचे वेगळे 2200 रुपये. आपले स्वतः तुमची गाडी असेल तर 2200 आणि माझी गाडी असेल तर 3000 रुपये. तर आपल्या संस्थेतल्या सदस्यांसाठी 2200 रुपये फीजमध्ये प्रशिक्षण लावणार आहे. ज्यांना कोणाला प्रशिक्षण घ्यायचं मीटिंग झाल्यानंतर आमरीनकडं नाव द्या. संगीता ताई या पुढे. सांस्कृतिक पदाधिकारी मॅडम आभार माने, कारण मागच्या रविवारी 17 तारखेला माझ्या मुलीचं सॅलॉनचं ओपनिंग झालं, तर यांनी इतका सपोर्ट करून इतका कार्यक्रम सुंदर रीतीने पार पाडला, त्याबद्दल मी त्यांचं थँक्स माने. आणि त्या दुसरं म्हणजे महिला दिनांच्या कार्यक्रम त्यांनी एवढं मेहनत करून घेतला, म्हणजे सगळा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला, हॉल उपलब्ध करून दिला आणि इतका सुंदररित्या कार्यक्रम झाला. आणि वेळेअभावी आपण सकाळच्या ऐवजी महिलांना दुपारचा टायमिंग असतो म्हणून आपण दुपारी 2चा टायमिंग केलेला होता, तरी पण महिलांनी एवढं इंटरेस्ट तिथे दाखवलं नाही. आणि त्या दिवशी लहान मुलांना येऊ नका म्हणून सांगितलेलं, लहान मुलांना घेऊन आले, गडबड गोंधळ झाला, त्यामुळे प्रोफेशनल लुक पण कार्यक्रमाचा गेला. तर चला, तुम्हाला लक्षात पण आलं नसेल, अनावधान झालं, परत होऊन घेऊ नका. अरे बापरे, यशचा मित्र आहे का तुमचा? कारण त्यांनी सांगितलं काही तुम्ही फक्त ताईंचा हात धरा, तुम्हाला शेवटपर्यंत काही मदत करतील. आणि नक्कीच ताई मला तुमचे व्हिडिओ वगैरे पण मी घेतलेले, एवढं छान वाटलं. म्हटलं आपण कधी ताईंना भेटतो आणि कधी नाही, पण नेमकं काय ते थोडंसं मेडिकल प्रॉब्लेम आला, मी नाही भेटू शकले आणि काही तुम्हाला पण नाही भेटू शकले. खूप छान वाटतंय, म्हणजे दर्शन झालं मला. एवढे मोठे नाही, स्वामींचं दर्शन घ्या. स्वामींची कृपा, आपण स्वामी मार्गातून जुडलो आहे, स्वामींची कृपा स्वामींनीच मला इकडे पाठवलंय. आणि मी शासकीय जनशासकीय संस्थेमध्ये खूप काम केलंय जळगाव जिल्ह्यामध्ये आणि आता तुमच्या शिक्षणासाठी पुण्यामध्ये होते. तर मला तुमच्या माध्यमातून भरपूर अजून शिकायचं आहे आणि मला सांगा थोडंसं मार्गदर्शन तुमचं करा, म्हणजे मला अजून काय माझ्या चुक्या आहे किंवा मी काय करू शकते, कुठं काय माझं चुकतंय, तर त्या संदर्भात मला तुम्हाला भेटायला. राहायला कुठे आहे तुम्ही? मी पिरंगुटला आहे. पिरंगुटला आहे? हो, चालेल, कनेक्टेड राहा. राणी मॅडमकडे अपॉइंटमेंटची डेट घ्या, तुम्हाला सांगते. माझा किडी मेकअपचा बिझनेस आहे आणि मी खानदेशी पदार्थ पण सगळे आता सोबत काय आणलंय तुम्ही? हो, आणलंय सॅम्पल. बरं, मीटिंग झाल्यानंतर दाखवा. त्यामुळे मी 10 दिवस आलेच होते, त्यामुळे मला येत आलं नाही. कारण संस्थेचं काम एवढं चांगलं आहे ना की आता दुसरीकडे जर आपण पाहिलं ना, कोणीच कुणाला एवढे मदत करत नाही. आणि पहिले पैसे मागतात आपल्याकडे की एवढे तुम्ही पैसे पाठवा, तुम्हाला आम्ही जॉईन करून घेतो आणि एवढे टाका, तेवढे टाका. पण इथं आपल्याकडनं फक्त ना 100 रुपये म्हणजे काहीच नाही आहे. 100 रुपये फी म्हणजे फॉर्म भरायचे आपल्याकडे काहीच नाही आहे. आणि एवढ्या ग्रुपमधनं जर बिझनेस होत असला तर 100 रुपयाचा फॉर्म भरून आपण जॉईन व्हायला काहीच हरकत नाही ना. त्यामुळे 100 रुपयाची एक भाजीच होती, 50 रुपयाची गड्डी होती. आणि नारायणी फॅशन वेअर छोट्याशा नावाने मी छोटासा बिझनेस चालू केला घरी. मी लेडीज टेलर आहे, सगळं साडीला गोंडे, फ्रॉक्स वगैरे सगळं फॉल पिको शिवते, ब्लाऊज शिवते. आणि ताईंचं मार्गदर्शन घेतलं. नाव इन्व्हिटेशन कार्डपासून
त्यापासून ते मी माझा बिझनेस स्टार्ट केला ते ताईंच्या मार्गदर्शनाने आणि खूप छान बिझनेस होतोय. थँक्यू मला एवढी इच्छा होती की तुमच्यासोबत आणि मला वाटलंच नाही की म्हणजे मी ह्या ग्रुपमध्ये असं जॉईन होईल आणि मला म्हणजे यांनी मार्गदर्शन केलं आणि ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर मला एवढा आनंद झाला. जरी माझं बिझनेस अजून झालं नाही कारण मी नवीन आहे नाही का ब्युटी पार्लर आहे माझं, तर मला ताईंचं बघून नाही का खूपच आनंद झाला की ताई एवढं कार्य करताय नाही का. तुम्ही काय करता? ब्युटी पार्लर? ब्युटी पार्लर आहे ना मोशीला आहे का? नाही इथं राजू लांडगे आहेत ना धावडे वस्तीला. हो तिथंच आहे माझं. कनेक्टेड राहा. म्हणजे असं कमी बेसिक टू ॲडव्हान्सचे आपल्याकडे क्लास होतात. साडी ड्रेपिंग आणि सेल्फ ग्रूमिंगचं आपल्याकडे ॲक्च्युली माझ्याकडे बघून आता वाटतं सेल्फ ग्रूमिंगचं ट्रेनिंग असतं, पण आपल्या संस्थेमार्फत ट्रेनिंग पण झालं होतं. आणि पहिली गोष्ट संस्थेबद्दल बोलायचं झालं तर संस्था चालक जे असतात, मी याआधी पण संस्थेला जॉईन झाले जसं मॅडमांनी सांगितलं तसं पहिले ते म्हणतात की हा तुम्ही आम्हाला सॅम्पल द्या, आम्हाला करून दाखवा, मग आम्ही बघू. पण ताईंनी जसं सगळ्यांना सॅम्पल घेतले असेल किंवा मलाही माझ्या सर्व्हिसचं त्यांनी क्वालिटी चेक करण्यासाठी सर्व्हिस घेतली असेल तर त्याचे ते मोबदला म्हणतो ना की आपण जे काम ते देतात. इतर संस्थेमध्ये ते होत नाही. तुम्ही सॅम्पल जरी दिलं तुम्ही देऊन चालले जातात, तुम्हाला त्याचा मोबदला मिळत नसतो किंवा माझ्याकडनं सर्व्हिस घेतील, माझी सर्व्हिस बघण्यासाठी ते 1 वेळा 2 वेळा 3 वेळा घेतील पण त्याचा मोबदला मिळत नसतो. तसं ताईंनी आतापर्यंत 3 ते 4 वेळा माझ्याकडनं मेकअप हेअरस्टाईलिंग वगैरे करून घेते, पण प्रत्येक वेळी त्यांनी मला त्याचा मोबदला दिला आहे. म्हणजे तो एक प्लस पॉईंट आहे की असं नाही आहे की संस्था चालक आहेत किंवा मी तुम्हाला बिझनेस देते तर तुमच्याकडनं मला असं त्यांचा अजिबात स्वभाव नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना बिझनेस मिळतो, ताईंचं म्हणणं आहे की बोला, त्याच्याने तुमची क्वालिटी इतरांपर्यंत पोहोचते, हे महत्त्वाचं असतं. आणि संस्थेमध्ये आल्यापासनं बऱ्याच महिलांचे बिझनेस वाढले पण आहेत. परत मोटिवेशन ज्यांचे चांगले चालले त्यांना अजून मोटिवेशन मिळालं आहे. आणि प्रत्येक वेळेस येणं शक्य होत नाही पण कधी कधी धावत पडत आज पण आले की नाही आज जायचं होतं. आजचं कारण असं होतं माझी स्वतःची ओळख सांगायची तर आहे बाकीच्यांना. जसं काही म्हणतात की आपण जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपला बिझनेस इतरांपर्यंत पोहोचणार नाही आहे, ते एक कारण होतं. आणि दुसरं कारण दिदी आहे माझी जी केटरर्सचा व्यवसाय करते पण लहान बाळ असल्यामुळे ती दरवेळी मीटिंगला येऊ शकत नाही, तर तिने तिचे सॅम्पल्स जे आहेत ते माझ्याकडे पाठवले आणि ते तुम्हाला द्यायचे होते आज. अरे बापरे, नंतर तर ताईंकडनं त्याचा फीडबॅक जसा येईल तसं मग तिच्या व्यवसायाबद्दल आपण बोलूया. धन्यवाद. आणि आपल्या सदस्यांना डिस्काउंट पण देते प्रिया. हो, प्रियाकडे जे माझ्याशी संपर्क साधा. उषा टेंटे मागे प्रशिक्षण बॅग सांगते देतात. हां, त्याच्यासाठी पण प्रशिक्षण बॅग प्रशिक्षणचं पण आपल्याला फ्री स्किल डेव्हलपमेंटचा आपला एक प्रोजेक्ट आहे. 18 ते 30 वयोगटातल्या लेडीजने डॉक्युमेंट जमा करा यांच्याकडं. तर 5 प्रकारच्या बॅगा 15 दिवसात प्रशिक्षण देणार आहे आपण आणि त्याचं सर्टिफिकेट पण मिळणार आहे सगळ्यांना. हां, आणि आता नथ प्रशिक्षण जर तुम्ही देऊ शकत असाल तर तेही देऊ शकतो आपण. वर्ष आहे ना. हां, सोनालीची बहीण तुमच्याकडे नाव घ्या त्यांचं. अशी आहे त्यांनी सगळ्यांनी माझ्यासाठी गेट टुगेदर अरेंज केलं वाकडला. मुंबईवरून काही जणी आल्या आणि सरला मला वाटतं आपलं स्वाध्यायाचं पण तर स्पिरिच्युअल पण करते ती. आणि या सगळ्या आम्ही मिळून भेटलो आणि ती जसं सांगते की त्यांना सगळ्यांना खूप आनंद झाला. आपली एक मैत्रीण पुढे गेली आणि मग त्यांनी परत माझ्याशी कनेक्शन चालू केलं. तिचं खूप अतिशय असं नाही, आम्हाला सगळ्यांना खूप अथांग काम करते ती आणि देवकार्यात पण खूप अग्रेसर. याचा मला खूप तिचा अभिमान वाटतो. आम्हाला सगळ्या मैत्रिणींना तिचं जेव्हा कळालं तर आमचीच काही असा प्रश्न पडला आणि ती हे करते तर खूप आनंद झाला. आणि मी तसं साध्या परिवाराचे बालसंस्कार क्लासेस असतात त्या कार्यामध्ये मी आध्यात्मिक करते आणि ते सेल्फ लेस काम म्हणजे तिथे अर्निंग काहीच नाही आहे पण एक सोशल ॲक्टिव्हिटी असते ते. आणि माझे तसेच बॅडमिंटन अकॅडमी स्पोर्ट्स क्लब असतात त्याच्यात मी कार्यरत आहे. ब्लाऊज सगळं शिवते. स्पेशलायझेशन म्हणजे मी नऊवारी शिवते आणि आता मी पुरीच्या साड्या शिवून आणलेल्या आहेत. बाबा तू करून दे एवढं तर त्या घेतात दरवेळेस. ते कापून मी त्यांना सांगितलं, मी स्वतःहून नाही कापून म्हटलं ही छान करते त्यांच्यामुळे त्या मला ते सांगतात की बाबा ते करून. तर त्यांच्या माध्यमातूनच मी इथे आलेली आहे आणि मी पार्लर करते पण मला परत काहीतरी करायची इच्छा आहे असं. नक्कीच. म्हणून मी
आणि मॅडम यांच्याबद्दल पण त्यांनी मला माहिती सांगितली आहे, त्यांच्या माध्यमातून पण काहीतरी मी राहिला मोशीला आहे. तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनाला नाव द्या राणी मॅडमकडे. तुम्ही आता म्हणल्या ना मला रिस्पॉन्स नाहीये किंवा मॅचिंग सेंटर ही काळाची गरज आहे, पण ते काय चुकतंय? आता 2 दिवसापूर्वीच मला सजेशन केलं की तुम्ही इथे जा. माझा वैष्णवी पापड गृह उद्योग म्हणून उद्योग आहे आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात माझं शिलाई कामही असतं, बघून करते मी. तर मी आता पहिल्यांदाच राहिला कुठे तुम्ही? राहिला गोडाऊन चौकात, तापकीर नगर मोशी. तापकीर नगर. म्हणजे तुम्ही सिजनेबल बिझनेस पण करताय आणि शिलाईचं. इथं कोणतरी बोलताय का? माझं स्वतःचं काही करायचं आहे. माझं M.Com B.Ed झालेलं आहे. मला स्वतःच म्हणजे जॉब करायचा की व्यवसाय करायचा, मला त्याच्यात आपल्या राजश्री व्यवसाय मंत्राच्या युट्यूबच्या लिंक पाहिल्या का? हो. त्याच्यातून कन्फ्युजन का नाही दूर झालं तुमचं? नोकरी करू की व्यवसाय करू? घर बघून व्यवसाय कसा करू? व्यवसायाला घरच्यांचा विरोध होतो. भागीदारी व्यवसायात काय दक्षता घ्यायची? आपल्या मालाची डिजिटल मार्केटिंग कशी करायची? सगळं येऊ शकतो. इमर्जन्सी आपण तुम्ही पण मिटिंगला प्रत्येक वेळेस आला ना, तो बिझनेस होणार आहे, म्हणजे ग्रुपचा होणार ना. एकदा तुमची जर ज्वेलरी आवडली ना तर नेक्स्ट टाइम तुमच्याकडेच येणार. हा इथला मिटिंगचं आहे. माझं पण 2-3 की मनुष्य स्वभावानुसार मला हे मिळायला पाहिजे होतं, मला ते पाहिजे होतं. माझं जर अमुक ठिकाणी लग्न झालं असतं मी अजून सुखी असते का? अमक्याचा मुलगा हुशार आहे, माझा नाही आहे, किंवा तमक्याच्या मुलीचं किती चांगलं स्थळ भेटलं, माझ्या मुलीला नाही भेटलं, हे विचार आपल्याला सतावत असतात. पण त्या नादामध्ये आपण आहे ना काय चांगलं आहे आपल्याबरोबर ते पाहत नाही. मग मगाशी जसं मी सांगितलं की ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा हे बघायचं. आणि युनिव्हर्सचे पण थँक्स मानायचे असतात की समटाईम्स ट्राय टू कॅल्क्युलेट युअर ग्रॅटिट्यूड इंडेक्स इन युअर लाईफ. म्हणजे कृतज्ञतेचा निर्देशांक कॅल्क्युलेट करा आपल्या लाईफमध्ये. कृतज्ञता म्हणजे आपण आपल्याला काय चांगलं मिळालंय त्याच्याप्रती आपण चांगल्या गोष्टी वाईट देणं. तर मग मला चांगलं काय भेटलंय की मला घर चांगलं भेटलंय, मला मुलं चांगले भेटले, माझा नवरा चांगला आहे, मला आईवडील चांगले भेटलेले आहे, माझं माहेर चांगलं आहे, मला मैत्रिणी चांगल्या आहे, मला छान छान लोकांशी माझा संपर्क होतोय. मग त्याच वेळेस एखादा मनुष्य स्वभावामध्ये निगेटिव्ह विचार येऊन जातो की चला माझ्याबरोबर आमक्यासाठी मी खूप केलं, मग माझ्यावरती व्यक्ती उलटली किंवा माझ्याबरोबर असं नको होतं व्हायला. तर त्यावेळेस तुम्ही हे सिग्नल स्वतःला देत राहा की तेव्हा सांगायचं की त्या व्यक्तीचं माझा कार्मिक अकाउंट तेवढंच होतं, कर्म तेवढंच होतं. कारण गीता काय सांगते आपल्याला की तुमचं एखाद्या व्यक्तीबरोबर जितकं कर्म आहे तितकंच असतं. कधी कधी सख्खे नातेवाईक, रक्ताचे नातेवाईक काही कारण नसताना आपल्यापासून दूर जातात, काही वर्षांपुरते जातात, परत बोलतात. मग त्यांचं आपलं पहिल्या जन्माचं कार्मिक अकाउंट तितकं असतं. किंवा काही सख्खे नाते आपल्या आयुष्यात असे येतात, आपले भाऊ बहीण कोणतरी, आणि ते कधी कधी दुश्मनासारखं वाटतात. तर ते आपण पूर्वजन्मी केलेलं असतं आणि त्यांची परतफेड म्हणून ते आपल्या पोटी आपल्या आजूबाजूला येऊन ती परतफेड करत असतात. म्हणून त्याच्यात अडकून राहायचं नाही, त्याच्यातून बाहेर निघायचं की मी जर हे विचार ठेवले तर माझ्यासाठी वाट पाहणारे चांगले लोक आहे समाजामध्ये ज्यांच्यापर्यंत मला पोहोचायचे. हेच जर मी डोक्यात ठेवलं तर वाट पाहणाऱ्या लोकांपर्यंत मी पोहोचू शकणार नाही. म्हणून आजपासून सगळ्यांनी तेच सिग्नल द्यायचे की मला खरंच खूप छान वाटलं, अमक्यामुळं मी या संस्थेला जॉईन झाले, मला छान माहिती भेटली, इथं मला छान छान व्यावसायिका भेटल्या. आज जर मनात असं अरे आमकीचा बिझनेस झाला. आता ह्या दोघी तिघी जर सांगताय, संगीताताई पण सांगताय की आमचा बिझनेस होतो, तिघींचाच होत नाही, खूप जणींचा होतो. कारण विकणाऱ्या सांगत नसल्या तरी मी 2 वर्ष झाले ताईंच्या सोबत काम करते व ताईंच्या ग्रुपमधनं माझा बिझनेस पण चांगला होतोय. आपल्या ग्रुपमधून आपली संस्था, आपला ग्रुप, माझा बिझनेस पण चांगला होतोय. फक्त मला खंत एवढीच आहे की ज्यांनी कोणी माझ्याकडनं जे काही प्रोडक्ट्स घेतले किंवा कोणते पण आपल्या ग्रुपमधनं घेतले ना, तर आम्ही सांगतो ग्रुपवर, पण ज्यांनी घेतले ना ते रिप्लायच देत नाहीत अजिबात. एकदम त्याच्यामुळे ना परफेक्ट पॉइंट आहे. आमचे प्रोडक्ट्स हे फक्त आम्ही सांगू आणि रिव्ह्यू पण द्या त्यांना, रिव्ह्यू पण. आणि तुम्ही जर आता समजा माझ्याकडे मेहंदीचं पॅकेट घेतलं, तुम्ही लावलं, तुम्हाला काही फरक वाटलं तर तुम्ही मला फोन करून सांगता किंवा मेसेज देता, पण तुम्ही ग्रुपवर मेसेज देत जावा. जेणेकरून आहे ना की आमच्याकडचे प्रोडक्ट्स तुम्हाला कसे वाटतात हे सगळ्या ग्रुपमधल्या महिलांना कळले पाहिजेत. नुसतंच आम्ही सांगून पण उपयोग नाही. आणि ह्या ग्रुपमधलं एक मला असं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ह्या ग्रुपमध्ये लेडीज एकमेकीला मदत करतात. आपल्याला शेजाऱ्याला कोण लवकर मदत करत नाही, स्वभाव बघून मदत करतात. पण त्यातलं एक उदाहरण म्हणजे काळेताई सगळ्यांसाठीच एवढ्या मदत करतात. एक फुलाचा गुच्छच आणणार होते पण मला उशीर झाल्यामुळे मला ते ऑगस्ट महिन्यामध्ये आणि तुम्ही सगळ्यांनी वेगळं घेत घ्यायचं. एवढं पण छान करतात ना त्या की बाबा त्यांच्यासारखं म्हणजे
कोणच नाही करू शकणार आपल्या ग्रुपमध्ये. आणि त्या एक पोलीसची वाईफ आहे बरं का, पोलिसाची पत्नी असून एवढ्या नम्र आहे बघा. आमच्या पोलीस लाईनीची शान आहे त्या. अरे वा वा वा, बघा ही आपल्या कामाची पोच पावती. मुलांनी तर पोलीस लाईनची नगरसेवक मला कसं आहे. आणि रेकी ग्रँडमास्टर आहे आणि तसंच मी कॉस्मेटिकचे बरेच प्रकार बनवते. आणि मला संस्थेतनं म्हणजे मार्गदर्शन मिळतं आणि माझी सुरुवातच टाईममुळे झालेली आहे. कारण की अंकशास्त्र ताई म्हटलं म्हणून मी ते शिकली आणि आता त्याला बरेच 8-1 वर्ष झाले अंकशास्त्राचं मी करते. आणि आत्ताच 2 महिन्यापूर्वी मला बाळ झालं. त्यानंतर 15-16व्या दिवशीच मला संस्थेतनं 200-250 सोपची ऑर्डर मिळाली. आणि तेव्हा असं वाटलं अरे आपल्याला जमेल का, 15 दिवस झाले, सीझर झाले, त्याच्यामध्ये जमेल का. पण ताईंचं पण मागेच ऑपरेशन झालं होतं आणि तेही तेवढंच मोठं होतं. पण मी जेव्हा ताईंना भेटायला आले 3 दिवसानंतर मी ताईंना पाहिलं होतं, पण असं अजिबात वाटत नव्हतं की ऑपरेशन झाले काय. नाही ते एकदम म्हणजे माझी आई मला म्हणत होती की अगं त्याला 2-2 महिने आराम करावा लागतो, तरी पण मॅडम कंपनीत येतात म्हणून. हे माझ्या लक्षात आलं आणि मला वाटलं की नाही ते जुनं झालं की सीझर झालं आणि महिनाभर पडून राहते, मी काही त्याचं पडून राहणार नाही. आणि मी 17वा-18वा दिवसच होता तेव्हा जवळजवळ ताईंनी 250 सोपची ऑर्डर दिली होती. आणि त्याच्यातनं मला बरेच म्हणजे त्या महिन्यामध्ये म्हणजे तो महिना पण माझा असा रिकामा नाही गेला की काही ग्रोथ नाही झाली किंवा काही कमी नाही. आणि ती संस्थेमधून कन्सल्टन्सी पण करते अंकशास्त्राची, घेतलं ना. आणि अजून सांगायचं म्हणलं तर तिला नवनवीन करण्यासाठी मी सध्या अंकशास्त्राचं सांगितलंय, कारण तिचे रिझल्ट छान आहेत, ते तुला पण अनुभव आला असं. आता मला ती ऑर्डर ब्रेसलेट मी घातलं नाही आज. ब्रेसलेट तिने घातलं, तीन नाही घातलं. तर आमच्या गेल्या वर्षी गिफ्ट दिलं होतं ना, गोमती चक्राचा तर फायदा अप्रतिम रिझल्ट आहे त्याचा. सोनलला पण गोमती चक्राचा रिझल्ट आहे. गोमती चक्राचा पाऊसमध्ये पैशाची कमी होत. मी तर लक्ष दिलं नाही तरी मी म्हणते माझ्याकडे सगळं व्हायला जसं मग अशी ताईंनी सांगितलं की आपण चुकीचे विचार नाही केले पाहिजे. पण मुळात काय होतं, आपण म्हणतो की ही माझ्याबद्दल वाईट बोलते, माझे नातेवाईक माझ्यावर जळतात, कोणीतरी मला काही केलं नाही. असं काहीच नसतं. खरं तर आपणच आपल्यावर जळतो आणि आपणच पहिले आपल्याबद्दल वाईट बोलत असतो. कारण आपण सुरुवातच तशी करतो की माझंच वाईट का, माझ्यासोबत का, हिने असं का केलं. आपल्या शेजारची आपल्याबद्दल कधीच वाईट चिंतत नाही, आपल्याला तो समज असतो. आता तिने जर गाडी घेतली, आपण काय म्हणतो अमकीच्या नवऱ्याने तिला गाडी घेतली, अमकीचा नवरा तिला खूप जीव लावतो. इतका नवरा जीव लावून पण आपण कधी म्हटलंय का की माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. माझं ठरलेलं आहे, मी रोज सकाळी उठले की माझी एक रात्री लिहिताना दिवसभरात वाईट काय झालं हे मी कधीच लिहित, पण चांगलं काय झालं ते रोज लिहित असते. आणि विशेष म्हणजे माझ्या डायरीमध्ये मी कधीतरी दाखवायला आणेन, रोज संध्याकाळी ताईंचं नाव असतं, रोज सकाळी पण ताईंचं नाव असतं. असं झाल्यामुळे असं घडलं. सकाळी पण आपण जेव्हा उठतो, आपण रोज सकाळी रात्री जे विचार करतो वाईट त्याचा रोज सकाळी प्रभाव पडतो. पण तेच जर तुम्ही दिवसभर काय चांगलं केलं ते जर आठवलं ना, तर दुसऱ्या दिवशी चांगलं घडतं, वाईट नाही घडतं. पण आपण तसं करतच नाही, आपण सतत वाईट फक्त तेच विचार करत बसतो. तुम्ही काय म्हणता माझा बिझनेस होत नाही. आता ताई म्हटलं की ग्रुपमध्ये सांगायचं की बिझनेस होतो कशासाठी, तर संस्था आपल्याकडनं काहीच मागत नाही की 2 रुपये द्या संस्थेला, असं काहीच नाही. पण एक तुम्ही बघा, जेव्हा समजा आता मी जर टाकलं की माझ्या आज 10 सोप गेले, माझं हे विकलं गेलं, ह्याला रिझल्टला त्याचा माझा बिझनेस आपोआप वाढणार आहे. कारण दुसरी म्हणणार की अरे हिच्याकडनं सगळे घेतात म्हणजे हिचं काहीतरी चांगलं आपण पण घेऊन जे तुमच्या दोघांच्या बाबतीत होते. आता केळीचे चिप्स विकले जातात, सारखे विकले जातात, मग आपण यांच्याकडनंच घेऊन बघू दुसरीकडनं नाही. आणि इनडायरेक्ट तुमच्या मालाची मार्केटिंग होत असते. म्हणजे नमस्कार मी आमका करते आणि आमक्याने माझ्याकडून घेतलं, ते आपोआप कळतं ना लोकांपर्यंत. त्याच्यामुळेच माझा आता एकच, पण त्याचं घेण्याचा उद्देश पाहिजे मला. तेच त्याच्यामुळे आपणच विचार करताना सतत तो चांगला विचार करत गेला ना की माझा ठरवा तुम्ही की माझं दर महिन्याला 1 लाख, समजा मी आता मी म्हणता नाही किंवा कुणी पण म्हणते माझं 10,000 दर महिन्याला इन्कम होतंय 10,000. तुम्ही बघा 1 महिन्यात रिझल्ट नाही भेटला तरी नेक्स्ट मध्ये होतं म्हणजे होतं, 100%च होतं. पण आपण तसं करतच नाही, आपण दुसऱ्याच बघतो तिचं झालं माझं नाही, म्हणजे आपण तिला नकळत ब्लेसिंग देतो की तुझं होऊ दे आणि माझं नाही. तर एक पण देत असते. तिने मला एक प्रार्थना दिलेली आहे, ईश्वर प्रार्थना मी आज पण म्हणते. तिला जे काही नवीन माहिती होईल, चिंचेची फ्रेम कुणी पाहिलेली का आपल्यापैकी, तर त्या अंकशास्त्रात त्याचं महत्व आहे. ती फ्रेम पण देते ती. इंद्रजालचं बऱ्याच जणांना माहिती, तर ते फ्रेम दिली होती. तिला काय माहीत पडलं ताई मला तुम्हाला द्यायचं, ॲमेजचं ट्री तुम्हाला द्यायचं, काही पण घेऊन येते ती. हे ठेवा ऑफिसमध्ये, हे राहू द्या, हे शिवानीला राहू द्या. तर ती प्रार्थना मी अजून म्हणते. मी तिला म्हणलं तू म्हणते का नाही माहिती नाही, ती मराठीत म्हणते बोल. हे ईश्वरा आजचा कोटी कोटी धन्यवाद आहे.
आप हर पल हर क्षण हमारे साथ है, इसलिए आज का दिन हमारे जीवन का सर्वोत्तम दिन है। प्यार, आदर, सम्मान, प्रशंसा से भरा हुआ सर्वोत्तम दिन आहे। ईश्वर आपका कोटी कोटी धन्यवाद आहे। अशी बरीच मोठी लांबलचक 3-4 पॅरेग्राफची ती प्रार्थना आहे। तर ती प्रार्थना मी रोज म्हणत असते, म्हणून तुमच्या सगळ्यांना माझ्याकडे पाहून पॉझिटिव्ह वाटतं। बाकीच्या आता मी HVDS साई मोहम्मदवाडीच्या हॉस्पिटल काळेवाडीमध्ये तिथे मी जॉईनिंग होऊन 1च महिना झाला आणि माझा आज पहिला पेमेंट आहे, म्हणून मी आज पहिल्यांदा इकडून अरे वा वा स्वामी काही मला बिझनेस करू काही करू मला हे कळत नव्हतं, पण कुठं म्हणतो ना आपलं जे उशिरा मिळतं पण चांगलं। आज मला पहिलाच पेमेंटचा दिवस, म्हणून मला कुठं जायचं नव्हतं, पहिले इथे यायचं तर मला असं तरी काय तर तुम्हाला घेऊन जायचं। मी तुम्हाला टाइम जॉईन झालं स्वामींच्या केंद्रात आज काहीतरी घेऊन जा, गोड्या एखादा प्रसाद कधी साखर दिली तरी काय चालतंय, आणि स्वामींना जाऊन मी आता कामातून हा बेदात नाही मला बघितलं मी ऐका एक तुमचा पेमेंट मधून फक्त एक श्रीफळ आणि एक खडीसाखर 5 रुपये 25 रुपये लागतात, तेवढे तुम्ही स्वामींना फक्त माझा स्टेटस बघितला। मी आज सरांना सांगितलं मला हाबे पाहिजे, सर मला नाही मिळालं उशिरा, तर म्हणलं ह्यांना मी म्हणलं मीटिंग कधी मला सांगायचं, मला आज आहे। आता म्हणलं आज तर मला हे होती मीटिंग होती, पण ती मीटिंग पण मी कॅन्सल केली। ह्यांना गाडीवर मला फक्त सांगत असतं मी घेऊन आवडलं नाही काही नाही, डबा पण नाही खाल्ला, कशी झाली आता डबा खायचं तुम्हाला बॅच पण देऊ आम्ही। स्पर्श फाउंडेशनमुळे आम्ही मॅडमची आमची भेट झाली आणि म्हणजे नंतर मला कळालं की मॅडम महिलांसाठी खूप काही करतात ते, आणि माझा मसाल्याचा नाही का व्यवसाय होता, तर मॅडमच्या थ्रू मला अनुदान भेटले आणि आज त्यांची कृपा म्हणून मी आज इथे आणि स्वामींची आणि खरंच त्यांनी मला पंखाखाली घेतलेले असं मी समजते, आणि त्यांना पण मी सांगितलं की मॅडम तुमच्यासाठी काहीतरी करते, म्हणून त्या पण आल्या। मला माहिती पण नव्हतं तुम्ही त्यांना काय सांगितलं, पण मी म्हणलं प्रेसच्या रिलेटेड इथं पण बऱ्याच मला भेटायचंच होतं। अगदी मॅप शोधण्यापासून मला अडचणी आल्या, किंवा मला असं वाटतंय की त्यांनी काय सांगितलंय, मी असं त्यांचं ऐकताना जाणवलंय की मला जर मीटिंगला काय माहिती तर मला रस्ता शोध नाही, मला आज त्या लेट आल्या पण पुढच्या वेळेस लक्षात ठेवतील येतील, आणि आज मॅप न येणं म्हणजे आपण म्हणतो पूर्वी अडाणी, फक्त आपण वाचता आलं नाही त्याला अडाणी म्हणायचो। आज जर आपल्याला मॅप नाही आला ना, लहान मुलं पण कळत तुला आणि मॅप कळत लोकेशन कळत नाही तुला असं म्हणतात, किंवा आणि कुठेही जाताना पहिलं म्हणतो लोकेशन पाठवा लोकेशन, असं आंधळ्याची काठी हरवल्यावर कसं होतं तसं आम्हाला लोकेशन नसलं ना आम्हाला त्रास होतो। कोण जर तोंडी सांगायचा प्रयत्न केला ना आमच्या ठिकाणी या गल्ली नंबर इतकं कॉलिंग नंबर तितकं असं या राईट घ्या लेफ्ट घ्या, तर आम्ही सांगतो प्लीज लोकेशन पाठवा, मग कोणतरी लाईव्ह लोकेशन पाठवतं, मग आमची राणीची आमची चिडचिड होती, आम्ही म्हणतो करंट पाठवा, मग त्यांना करंट लोकेशन मागून घ्यायचं, काहींना मॅप पाहता येत नाही, माझंही व्हायचं, एकदा मी वरचा बाणच पाहत नव्हते फिरत होते, नंतर मला कळालं की माझ्या सोबतचीला कळत नव्हतं, मला पण कळत होतं, आणि ते पुण्यामध्ये सिंहगड रोडचा किस्सा येतो, डॉक्टरची अपॉइंटमेंट होती 6 वाजेची, आम्ही 6:45 पर्यंत तिथंच फिरायचो, एकमेकीला म्हणायचो तुझं चुकलं माझं, आम्ही एकमेकीला प्रोटेक्ट करत होतो, आम्हाला कळत नव्हतं, आम्ही दोघी पण मूर्खपणा करतो। मग नंतर घरी आल्यानंतर मी मुलाला विचारलं, मग त्यांनी सांगितलं की वरचा ॲरो जो असतो तो जसा जसा फिरत तसं तसं पाहायचं, आणि मॅप आपल्याला सांगत असतो, आणि त्या बाईचा आवाज चालू केला तर ती मधून सांगते स्लाइटली राईट 50 मीटर अबो किंवा लेफ्ट असं सगळं, मग ते चालू करून ठेवते मी व्हॉइस। आणि आता कसं सागर असल्याने तो प्रश्न येत नाही, पण तिथून जेव्हा 1.5 तास आम्ही चक्रा मारल्या, आम्हाला डॉक्टरकडे जायला उशीर झाला, आमचा नंबर वाढला, मग घरी आल्यावर सगळं ठरवलं की मॅप शिकायचा। असं प्रत्येक चुकीतूनच मी पण शिकलेली तुमच्यासंग। मला वेगळे पण काय करता येईल किंवा एकत्रितपणे तुम्हाला ग्रुप करून काय बिझनेस करता येईल याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुमचे जेवढे ब्युटिशियन आहेत, जेवढे शिलाई काम करतात, त्यांचा आपण एक ग्रुप करू, ज्याच्यात राणी मॅडम आणि मी ॲड राहील। तुम्ही ऑफर कशा करायच्या, कस्टमर रीच कसा वाढवायचा, तुमचे व्हिडिओ इन्स्ट आणि डिजिटल मार्केटिंग कशी करायची त्याच्यावर आपण काम करू। आणि दोघी सासूबाईंनी छान पहिल्यांदा गणेश वंदना केली, खूप सुंदर डान्स केला त्यांनी, दोघींसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, कोणी वाहू त्यांच्या घरी त्यांच्या सासांना माहित नव्हतं या प्रॅक्टिसला जातात, पण संगीताताई आणि सोनल दोघींनी छान कष्ट करून त्यांच्याकडून करून घेतलं। आणि माझी सासू आहे ती पुरणपोळा वगैरे पापड वगैरे बनवतात। तुम्ही कोणाच्या रेफरन्सने जॉईन झाला? मी त्या इथे जॉईन नाही झालाय, पण त्यांना
मला वेगळे पण काय करता येईल किंवा एकत्रितपणे तुम्हाला ग्रुप करून काय बिझनेस करता येईल याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुमचे जेवढे ब्युटिशियन आहे जेवढे शिलाई काम करतात त्यांचा आपण एक ग्रुप करू ज्याच्यात राणी मॅडम आणि मी ॲड राहील. तुम्ही ऑफर कशा करायचा, कस्टमर रीच कसा वाढवायचा, तुमचे व्हिडिओ इन्स्टा आणि डिजिटल मार्केटिंग कशी करायची त्याच्यावर आपण काम करू. आणि दोघी सासूबाईंनी छान पहिल्यांदा गणेश वंदना केली, खूप सुंदर डान्स केला त्यांनी. दोघींसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कोणी वाहू त्यांच्या घरी त्यांच्या सासांना माहीत नव्हतं या प्रॅक्टिसला जातात. पण संगीताताई आणि सोनल दोघींनी छान कष्ट करून त्यांच्याकडून करून घेतलं. म्हणजे दुसरी मैत्रीण आली नाही म्हणून बचत गट करताना मी नेहमी सांगते, मैत्रिणी म्हणली म्हणून नाव देऊ नका. मैत्रीण आली नाही म्हणून नाही, कारण तिथंच आपलं निम्म काम ठप्प पडत असतं. तिथं आपण मायनस होत असतो. स्वतःचं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. गुरु अमलराव आपण ठरवलं काय करायचं. आम्हाला दोघींना मिळून तुमच्या विषयाने मला आठवलं. समृद्धीकडे